भेंडी सिरीजच्या आजच्या भागामध्ये आज आपण हॉटेल किंवा ढाब्यावर मिळणारी भेंडी दो प्याजा ही रेसिपी बनवतोय। त्यासाठी भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे। तर ह्या रेसिपीसाठी भेंडी कशी कापायची ते सांगते। प्रत्येक रेसिपीसाठी भेंडी वेगवेगळ्या पद्धतीने कापावी लागते म्हणून मी सांगत असते। तर भेंडीचा देठाकडचा भाग कट करायचा आणि 1 ते 1.5 इंचाचे तुकडे कट करायचे। तर बघा अशी भेंडी मी कापून घेतली आहे। त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा आपल्याला कट करायचा आहे। तर कांद्याचं टर्कल काढल्यानंतर कांद्याचे 4 भाग करायचे आणि त्याच्या पाकळ्या सेपरेट करायच्या। आतल्या ह्या छोट्या पाकळ्या आहेत त्या घेऊ नका, ग्रेव्हीमध्ये त्याचा वापर करा। तर बघा कांदा असा कापून घ्यायचा। कांदा आणि भेंडी आपली कापून झाली आहे। चला त्यांना फ्राय करून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये तेल घालते। तेलाचं प्रमाण तुमच्या डाएटनुसार कमी जास्त घाला। तेल तापलं की आधी भेंडी फ्राय करून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियमच आहे। तर ही भेंडी आपल्याला 60 ते 70% शिजेल इतपतच फ्राय करायची आहे। यावर हलकेसे डाग पडले की भेंडी टिश्यू पेपरवर काढून घ्यायची। आता त्याच तेलामध्ये कांदा फ्राय करायचा आहे। याला जास्त ब्राऊन करायचं नाही, हलकासा ट्रान्सपरंट झाला की याला काढून घ्यायचं। तर आता हे उरलेले तेल जरा मी कमी करून घेतलं आहे आणि आता यामध्ये अर्धा चमचा जिरे, 1 तमालपत्र आणि 2 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घालायच्या। 1 मिनिट याला परतल्यानंतर बारीक कापलेला कांदा घालायचा। तर 2 मीडियम साईजचे कांदे मी चॉपरला बारीक कापून घेतले आहेत। कांदा आपल्याला हलकासा ब्राऊन होईस्तोवर परतून घ्यायचा आहे। तर मंडळी, आपल्या ह्या भेंडी सिरीजमध्ये अजून बऱ्याच भेंडीच्या भन्नाट रेसिपीज अपलोड केलेल्या आहे। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तेवढं प्लीज चेक करा। तर बघा कांदा जरा गुलाबी झाला की आता यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आणि त्याचा कच्चा वास जाईपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचंय। आलं लसूण जरा परतून घेतलं की आता यामध्ये पाव चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट, 2 चमचे धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा आमचूर पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घालून याला काही सेकंदच फक्त परतून घ्यायचं। बदल म्हणून तुम्ही गरम मसाल्याऐवजी कांदा लसूण मसाला, सब्जी मसाला किंवा किचन किंग मसाला घालू शकता। प्रत्येक वेळी वेगवेगळा मसाला घालायचा म्हणजे मग भाजी खायला अजूनच मजा येते। मसाले परतल्यानंतर लगेचच टोमॅटो घालायचा। तर मी 1 मोठा टोमॅटो किसणीवर किसून घेतलाय, हवं तर तुम्ही मिक्सरला फिरून घेतलं तरी चालेल। चवीनुसार यामध्ये मीठ घालून मिक्स करूयात। टोमॅटोला तेल सुटेपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचंय म्हणजे मग ग्रेव्हीला टोमॅटोचा कच्चा वास येणार नाही। तर बघा टोमॅटोला चांगलं तेल सुटले। आता गॅस कमी करून यामध्ये अर्धी वाटी दही घालून मिक्स करूयात। तर दही जास्त आंबट नसावं, नाहीतर मग ग्रेव्ही आंबट लागती। दह्याला तेल सुटेपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचंय। आपण गॅस कमी करून दही घातलंय, शिवाय यामध्ये मसाले सुद्धा आहेत त्यामुळे दही फाटणार नाही। तर बघा मसाल्याला चांगलं तेल सुटलंय। आता यामध्ये पाणी घालून मिक्स करूयात। तुम्हाला ग्रेव्ही कितपत घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार पाणी घाला। तर बघा मी याला इतपत पातळ ठेवलंय। आता याला उकळी आल्यानंतर फ्राय केलेली भेंडी आणि कांदा घालून मिक्स करायचं। चांगला मिक्स केल्यानंतर आता यावर झाकण ठेवायचं आणि गॅस कमी करून भेंडी जरा शिजू द्यायची। भेंडी आधीच फ्राय केल्यामुळे याला शिजायला जास्त वेळ लागत नाही। 3-4 मिनिटांनंतर बघा काय मस्त रंग आणि टेक्स्चर आले आपल्या भाजीला। आता शेवटी कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून गॅस बंद करूयात। तर ही भेंडी दो प्याजा रोटी, चपाती, पराठे, पुरी कशाबरोबर पण खाऊ शकता। तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तुम्हाला भेंडीच्या अजून कोणत्या रेसिपी पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा। भेटूयात पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।